आज टॉक टाइम मध्ये आपण टेन्शन परीक्षेचा या विषयावर बोलतात आणि काउन्सिलर डॉक्टर शुभा थत्ते आपल्या बरोबर आहेत. मॅम, एक फोन आलाय, मनोज जाधव आपल्या बरोबर आहेत. बोला मनोज. हॅलो मॅडम, मला असा प्रश्न विचारायचा आहे की परीक्षेच्या वेळेत कोणता आहार घ्यावा विशेष करून. परीक्षेच्या वेळेचा जो आहाराचा प्रश्न आहे ना, तो खरं म्हणजे त्याच्यामध्ये त्या मुलांना जो सोयीस्कर रुचकर असेल तो, पण त्याच्यात सुद्धा महत्वाची गोष्ट अशी की सकाळच्या वेळी तेव्हा अभ्यासाला जेव्हा बसतात त्यावेळी त्यांना आवश्यक ते पोषक खाणं, म्हणजे 8-9 वाजता नाश्ता हा खूप गरजेचा आहे. हल्ली आपल्याला दिसतं मुलांमध्ये नाश्ता करण्याची प्रवृत्ती नसते, सकाळी टाळत राहतात आणि 12-1 पर्यंत भूक लागली की त्या भुकीच्या वेळी जे समोर दिसेल डब्यांमधलं ते खातात, बिस्किटं खातात, वेफर्स खातात काही. तर त्याच्यापेक्षा त्यावेळी जेव्हा आपला मेंदू तल्लख असतो त्यावेळी आपल्याला पौष्टिक आहाराची खूप गरज असते कॉन्सन्ट्रेशन होण्यासाठी. म्हणजे त्यावेळी आवश्यक ती आपल्या शरीराच्या आपल्यासाठी जे कार्बोहायड्रेट्स आवश्यक आहेत, प्रोटीन्स आवश्यक आहेत, कॅल्शियम, ते सगळं त्यावेळेला पोटभर गेलं पाहिजे 9 वाजताच्या नाश्त्यामध्ये. आणि त्याच्यानंतर लिव्हर फरायच्या नाश्त्यामध्ये सुद्धा कुठेतरी त्याला एक रुटीन रेग्युलरिटी पाहिजे, कारण दर 15 मिनिटांनी भूक लागली की उठायला एक निमित्त अभ्यासातून, म्हणून मुलं उठून डबे उघडतात. त्याच्यापेक्षा त्यांनी जर ठरवलं की नाही आता मी खाल्लेलं, आता पोट भरलंय, आता 4 तास मी काही खाणार नाही, त्याच्यानंतर मग 4 तासानंतर जेव्हा उठीन अभ्यासातून तेव्हा मी काहीतरी खाईन, म्हणजे ही काहीतरी नियमितता त्यांच्या ज्या खाण्यात असली तर त्याचा उपयोग जास्त असतो. म्हणजे अभ्यासासाठी योग्य आहाराची सुद्धा आवश्यकता. एक फोन आलेला आहे, स्वाती थोरात आपल्या बरोबर आहे. बोला स्वाती. हा मॅडम, मला तुम्हाला 2 प्रश्न विचारायचे आहेत की परीक्षेच्या सीझन मध्ये जास्त खाल्लं जातं तर त्याचं कारण काय आहे, आणि दुसरं म्हणजे ह्याच्यामध्ये पर्टिक्युलरली एक टेन्शन असतं की बाबा मला पेपर चांगला जाईल का किंवा माझा अभ्यास चांगला झालेला असतो. मुलं एक प्रकारच्या तणावाखाली जात असतात, तर मुलांनी स्वतःची एकाग्रता चांगली राखावी, चांगली त्यांची टिकावी, यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे, कोणत्या प्रकारचा आहार खाल्ला पाहिजे आणि काय योगा केला पाहिजे. बरोबर आहे की आपल्याला 2 प्रश्नाचे भाग आहेत. एक तर त्यांच्या आहाराबद्दलचा प्रश्न आहे की सारखं भूक खूप लागते त्यावेळेला. आता आपल्या लक्षात येईल की मुलांचं एरवीचं रुटीन असतं ते इतकं बांधलेलं असतं की सकाळी शाळेत गेल्यानंतर एकदम दुपारी 1:30 वाजता येणार, त्याच्यानंतर जे जेवण होईल ते त्याच्या म्हणजे तसा मध्ये मध्ये सतत खाण्याचा त्यांना वेळही नसतो, सवयी नसते. पण साहजिकच एकदम शाळा बंद होते, क्लास दिवसातून 1-2 तास असतो, म्हणजे 7 दिवस रिकाम पण घरात मिळतं. आपल्याही लक्षात घ्या, आपण 7 दिवस नोकरीमध्ये बिझी असलो तर तेव्हा आपलं जेवण कसं असतं, आणि जेव्हा सुट्टीच्या दिवशी पण घरी असतो त्यावेळी तोंडात टाकलं जातं की नाही, हा एक त्यातला भाग आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झालेलं आहे की जेव्हा माणसाची चिंता वाढत जाते तेव्हा त्याच्या शरीराला अन्नाची गरजही वाढत जाते. त्याच्याबरोबर जसं डिप्रेशन मध्ये माणसाला खाऊ नये असं वाटतं, तसं चिंता वाढत जाते, तसं काहीतरी खावं सारखं हे वाटत राहतं. त्यामुळे चिंतेचा आणि आहाराचा डायरेक्ट संबंध नक्कीच आहे त्याच्यामध्ये. दुसरा प्रश्न त्यांनी जो विचारला की कॉन्सन्ट्रेशनसाठी किंवा परीक्षेच्या चिंतेच्या विचारांसाठी काय करायचं, तर त्याच्यात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याप्रमाणे चिंतेचे विचार आल्यावर मुलांनी मला तर वाटतं अभ्यासाच्या टेबलावर जिथे बसतात ना तिथे समोर असा एक हा बोर्ड लावावा. मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे FWC आणि FBC, तो विचार डोक्यात आला की पहिल्यांदा स्वतःला विचारायचं की हा माझा विचार कुठे बसतो, डाव्या बाजूला का उजव्या बाजूला. विदिन माय कंट्रोलचा विचार असेल तर हरकत नाही, मला जरूर करायला पाहिजे. आणि मग त्याच्यावरनं मी अभ्यासासाठी काय तयारी करीन, कशी तयारी करीन, माझं टाइम टेबल कसं करीन, हा विचार करायला हवाच. पण त्याच्या पलीकडे मला मार्क किती मिळतील, ऍडमिशन कुठे मिळेल, मग मला डॉक्टर होता येईल की नाही, हे सगळे विषय म्हणजे एकाच वेळी संबंध ताटभर जेवण तोंडात घालण्यासारखं आहे. म्हणजे मग आपण त्याच्यावर चोकच होऊन जाऊ. तर एकच घास घ्यायचा आपल्याला. मुलांनी परीक्षेचा रिझल्टचा विचार करण्यापेक्षा त्या अभ्यासाचा, की अभ्यास लवकरात लवकर पूर्ण होईल कसा याचा विचार केला पाहिजे. एक फोन आलेला आहे, आनंद कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत. बोला आनंद. हॅलो. बोला. हा, मला असं विचारायचं आहे की क्लासेसच्या प्रिलिम्सच्या वेळी मुलांनी ठरवलेल्या मार्कानुसार त्यांना कमी मार्क मिळतात, आणि त्याच्यानंतर ते लोक खूप टेन्शन घेतात की आपल्याला बोर्डामध्ये किती मिळणार वगैरे, त्याचं खूप टेन्शन आहे. तर त्यासाठी काय सोल्युशन आहे? बरोबर आहे, आणि प्रश्न विचारलेला अगदी बरोबर आहे. कारण प्रिलिम मध्ये जेव्हा शाळेत पेपर तपासले जातात ते मुद्दाम जास्त जरा स्ट्रिक्टली तपासले जातात, कारण का मुलांना आपल्याला चुकांची जाणीव व्हावी म्हणून. म्हणजे काय की शुद्ध लेखनाच्या चुका, ह्रस्व दीर्घाच्या चुका, या सगळ्यासाठी अर्धा मार्क शाळेच्या परीक्षेत कापतात. पण SSC बोर्डामध्ये एवढ्या स्ट्रिक्टली तपासत नाही. आता हे सांगितल्यामुळे मुलं खूप बिंदास व्हायची पण शक्यता आहे किंवा जास्त टेन्शन घ्यायची शक्यता आहे. त्यामुळे त्याप्रमाणे मुलांनी उलट प्रिलिमचा पेपर हा आता मला अभ्यासाचा मार्गदर्शक कसा आहे या दृष्टीने बघितलं पाहिजे. तर पूर्वी प्रिलिमची परीक्षा कशासाठी होती, फॉर्म मिळण्यासाठी. आता तो प्रश्न नाही, फॉर्म आधीच गेलेले असतात. म्हणजे प्रिलिमची परीक्षा एक सरावाची परीक्षा म्हणून लक्षात घ्यायचं, आणि त्याच्यात
तो पेपर जर पूर्ण वाचून आपल्याला पुढच्या आता 40 दिवसामध्ये काय काय करायचंय, तर आपल्या कुठल्या कुठल्या शुद्धलेखनाच्या चुका होतात त्याच्यासाठी दुरुस्त काय करायचं, आपण लॉंग आन्सर्स मध्ये कमी मुद्दे लिहितो का, किंवा वन लाईन आन्सर्स मध्ये आपल्याला जो आवश्यक मुद्दा असतो तो आपला नीट येत नाहीये का, प्रिलिमच्या पेपरच्या योग्य रिव्हिजन करण्यासाठी तो वापरायचा. तर त्याचा फोन आलेला आहे मॅडम. एक सुनील मोरे आपल्या बरोबर आहेत. बोला सुनील. नमस्कार मॅडम, नाशिकहून सुनील मोरे बोलतोय. बोला. माझा प्रश्न असा आहे की परीक्षेच्या अगोदर रिव्हिजन पुन्हा पुन्हा करावीशी असं का वाटतं मुलांना? कारण वाचल्यानंतर पुन्हा विसरल्यासारखं होतं, पुन्हा त्यांना असं वाटतं की आपण पुन्हा अभ्यास केला, पुन्हा मागे येतात, पुन्हा विसरल्यासारखं होतं. असं का होतं? काय कारण असतं? कुठेतरी कॉन्फिडन्स मुलांचा कुठेतरी कमी होतं. याबद्दल काय सांगा? त्यावेळी काय होतं, खूप वेळा वाचायला लागलं की आता आपण जर बघितलं तर अक्षरशः आधीच्या एप्रिल मे पासून त्यांचा तो सगळा अभ्यास परत 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 वाचून झालेला असतो. म्हणजे खरं म्हटलं तर एप्रिल पासून डिसेंबर पर्यंत तो सगळा अभ्यास केल्यामुळे त्या अभ्यासाचं पुस्तक सुद्धा डोळ्यासमोर दिसलं तर त्यांना वीट येतो थोडासा. ओके, म्हणजे मग आपल्या लक्षात गेलं की आता मला संबंध पुस्तक वाचायची गरज नाही. आपण जर केलेलं आहे तर प्रत्येक पुस्तकातल्या प्रत्येक धड्यातले जे शक्यता असलेले प्रश्न आणि त्याच्यावरचे मुद्दे फक्त ते प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचे मुद्दे जरी पुस्तकात हायलाइट केले आणि धडा वाचायचा म्हणजे संबंध धडा न वाचता ते मुद्दे जरी डोळ्याखालनं घातले तरी थोडा त्यांना कॉन्फिडन्स वाटतो की नाही हा मुद्दा आठवला तर मी त्याच्यावर 4 वेळा लिहू शकेल. कारण रिव्हिजन याचा अर्थ परत सगळी पुस्तकं वाचण्याची काही गरज नसते. पण मॅडम अनेकदा असं होतं की मुलं खूप रिव्हिजन करतात, खूप अभ्यास देखील करतात, पण ज्यावेळी परीक्षेचा पेपर देताना जातो तेव्हा तिथे त्यांना ताण येतो, त्यांना भीती वाटते त्यावेळी की आपण देऊ की नाही पेपर व्यवस्थित, आपल्याला आपण वाचलेलं येईल की नाही. तर यावेळी जो ताण असतो त्याबद्दल काय सांगाल? कारण परीक्षेला जेव्हा ते बसतात आणि समोर पेपर असतो तेव्हा पहिला त्यांचा विचार काय असतो, त्यांचा नजर जाते पहिल्यांदी ही आपण ऑप्शनला टाकलेला प्रश्न कुठे आलाय त्याच्यावर पहिली नजर जाते. बरोबर. आणि ते वाचल्यानंतर टेन्शन वाढायला लागते की अरे बापरे हा ऑप्शनचा प्रश्न आलाय आणि आता माझं कसं व्हायचं. त्यामुळे त्यावेळी काय विचारायची गरज आहे की मी संबंध पेपर पहिल्यांदा वाचतो, त्यातला काही भाग मला येणार आहे आणि काही भाग मला न येणार आहे. तर येणाऱ्या भागापासून मी सुरुवात केली तर न येणारा भाग सुद्धा मी काही वाचला नाही असं नाही, तर त्याच्यावर मला उत्तरं लिहिता येतील. फक्त तो मी गृहीत धरला होता की ऑप्शनला टाकायचा, पण ते जरा जास्त आलं असेल तर त्याच्या मी विचार करू शकतो. पण मी त्या ऑप्शनला टाकलेल्या प्रश्नापासून सुरुवात केली तर मी कुठेतरी अडकेन त्याच वेळी, आणि मग जे येत आहेत प्रश्न जे तयारी केलेली आहे ज्यांची चांगली ते पण आठवेन असे होतात. आणि मग कुठेतरी आपण रिव्हिजन केलेले प्रश्न तिथून सुरुवात करायला पाहिजे. एक फोन आलेला आहे, श्रुती आपल्या बरोबर आहे. बोला श्रुती. हॅलो. बोला. 10th साठी क्लासेस लावावेत की नाही? कारण का कधी कधी शाळेत पण क्लासेस असतात आणि हे पण असतं, पेपर दोन्ही पण ठिकाणी असतं, त्यामुळे मग प्रॉब्लेम होतो ना की शाळेचा पेपरचा अभ्यास करावा की क्लासचा. बरोबर. शाळेच्या मुलं थोडी कन्फ्युज होतात की शाळेकडे जास्त लक्ष द्यावं की क्लासकडे. बरोबर. कारण हल्ली आता क्लास कल्चर फार झाल्यामुळे शाळेत बुडवायची वृत्ती असते मुलांची. आता खरं म्हणजे त्या ठिकाणी असा काही हार्ड अँड फास्ट रूल नाही की शाळेतच लक्ष द्या किंवा क्लासमध्येच लक्ष द्या. काही मुलं अशी असतात, परत ते शिक्षकांवरती पण आहे. जर त्यांना वाटत असेल की क्लासमध्ये ज्या पद्धतीने शिकवलं जातं त्याचा मला फायदा होतो तर त्यांनी तिथे लक्ष द्यावं. असं काही त्याच्यात नियम नाही की असंच केलं पाहिजे. पण दोन्ही क्लास असो किंवा शाळा असो त्या मुलांचे स्वतःचे प्रयत्न आणि त्यांनी किती त्यातलं समजून घेतलंय हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. अच्छा, म्हणजे कुठेतरी मुलांनी सुद्धा सुरुवातीपासूनच ऍडजस्ट करून ठेवलं. जसा जसा महिना वर्ष चालू होतं तेव्हापासूनच आपल्या अभ्यासाची व्यवस्थित आखणी केली तर कदाचित परीक्षेचं टेन्शन कमी होईल. पण परीक्षेचं टेन्शन या विषयावर आपण असेच बोलणार आहोत. आणि तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. त्यासाठी आमचा नंबर आहे 022-668-99204. टॉक टाइम मध्ये ते घेऊया एक ब्रेक. तेव्हा पहा फक्त IBN लोकमत.